अलमट्टी 76% भरले. वारणा कोयना धरण क्षेत्रात संततधार. कृष्णाकाठच्या गावांची धडधड वाढली. कर्नाटकातील अलमट्टी धरण रविवारी 76% भरल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये महापुराची चिंता वाढलेली आहे. सध्या कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला नसला तरी धरण क्षेत्रात सुरू असलेला संततधार पाऊस आणि अलमट्टीतील वाढता पाणीसाठा यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. अलमट्टी धरणाची 123 TMC पाणीसाठ्याची क्षमता असून रविवारी रात्रीपर्यंत धरणात 93 TMC पाणीसाठा झालेला आहे. धरण जवळपास 76% भरलेलं आहे. दुसरीकडे कोयना धरण 55%, वारणा धरण 65% भरलेलं आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात संततधार सुरू आहे. वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव आणि तासगाव तालुक्यात दमदार पाऊस झालेला आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. गेल्या 1.5 महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 78% पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे तलाव आणि धरणातील पाणीसाठा कमी राहिला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कृष्णा नदीतून केवळ पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरू आहे. मात्र कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी अलमट्टी धरण आधीच 76% भरत असल्याने ते अल्पावधीत पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर अलमट्टीतून होणाऱ्या विसर्गामुळे आणि वरच्या धरणातील पाण्यामुळे कृष्णा नदीला मोठा फुगवटा येऊ शकतो आणि हीच परिस्थिती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुरास कारणीभूत ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.